हिंगोलीच्या वसमत शहरात एक भीषण अपघात घडलेला आहे। भरधाव कारनं एका व्यक्तीला चिरडलंय आणि 3 दुचाकींना उडवलंय। तर कारच्या धडकेमध्ये फुलांच्या दुकानाचं सुद्धा नुकसान झालं आहे। वसमत शहरातील झेंडा चौकात हा भीषण असा अपघात घडलाय। तर या घटनेमध्ये एक जण जखमी झाला आहे। धक्कादायक अशी घटना म्हणावी लागेल। एक कार चालक भरधाव कार या ठिकाणी घेऊन येतो, तिथे रस्त्याच्या बाजूला असलेलं फुलांचं दुकान तो पाडतो आणि त्याच्यानंतर एक व्यक्ती त्याच्या कारच्या चाकाखाली येतो, मात्र तरीही कार चालक थांबत नाही, पुढे निघून गेल्याचं दिसतंय। आणि याच्यामध्ये हा व्यक्ती गंभीर जखमी झालाय। त्याच्यावरून कारचं एक चाक गेलेलं आहे, तर दुसरीकडे तिथे लावलेल्या ज्या दुचाकी होत्या त्यांचंही नुकसान झाल्याचं आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून दिसतंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी गजानन माणी हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। गजानन, काय सांगाल? अतिशय भीषण असा हा अपघात म्हणावा लागेल। ही कार नेमकी कोणाची होती? कार चालक कोण होता ते कळू शकलेलं आहे का? आणि त्या व्यक्तीची स्थिती सध्या कशी आहे जो या कार खाली आला होता? नक्कीच सर, आपण बघितलं असेल की हिट अँड रनच्या घटना जे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत। अशीच घटना हिंगोलीचा ही संपूर्ण प्रकार जो आहे तो हिंगोलीच्या वसमत शहरातील आहे। एका कार चालकाने जवळपास 3 गाड्यांना उडवून आलेल्या आहे। त्या ठिकाणी जे आहे ते बाजूला एक फुलाचं दुकान होतं, त्या देखील दुकानाचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि संपूर्ण हा प्रकार जो आहे तो सीसीटीव्ही कॅमेरा कैद झालेला आहे। नेमकं त्यामध्ये जखमी झालेला व्यक्ती जे आहे तो सध्या उपचार त्यांच्यावरती सुरू आहेत आणि कोण गाडी चालवणारा कोण होता याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत आणि संपूर्ण घटना जी आहे ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचं समोर आलेलं आहे। निश्चितच गजानन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।